नमस्कार मंडळी, व्हीजे व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। हा तर मंडळी, आज मी जाणार आहे आमच्या भैरवनाथ यात्रेमध्ये आणि भैरवनाथ महाराजांचे दर्शन करायला। तसं मंडळी, तुम्ही सकाळी निघालो, रिक्षामध्ये रिक्षा चालत होती, पाचोरा भाटगाव हायवेवर निघालो आणि आम्ही बस पकडली। खरं तर ही बस पाचोरा ते सावखेडापर्यंत असते, म्हणजे जिथे यात्रा आहे तिथे बस असते। हिला यात्रा बस पण म्हणतात आणि यात्रा बसने आम्हाला एका निश्चित ठिकाणी सोडलं, पण ते निश्चित ठिकाण मंदिरापासून फार लांब होतं आणि इतकं लांब होतं की मला तिथे सोडून जावं लागतं। मम्मी निघाली, मम्मीच्या पाठीपाठी मी निघाली। मम्मी म्हणे, तू चल पटापट, आपल्याला यात्रेला जायचंय, उशीर झाला तर संध्याकाळी उशीर होईल यायला घरी। आम्ही निघालो, जसे यात्रेत पोहोचलो तिथे खेळणी वगैरे सुरू झाली। ही नवीन कुठली तरी रेल्वे आली का राईड आली आहे काय समजत नव्हती, पण लोक खरंच खूप एन्जॉय करत होती। यावेळेस यात्रेमध्ये भरपूर गर्दी होती, मागच्या वर्षापेक्षा तरी जास्त गर्दी होती कारण ह्यावेळेस लोक या यात्रेमध्ये लांबून लांबून आली होती। तशी आमच्या ह्या मंदिराची, म्हणजे भैरवनाथ महाराजांच्या मंदिराची, सावखेड्याच्या यात्रेची प्रचिती संपूर्ण खानदेशभर आहे। तो लोक लांबून लांबून या यात्रेत येतात आणि यात्रेत येता बरोबर मंडळी तुम्ही बघू शकता, मंदिराच्या परिसरात इतकी गर्दी होती, इतकी गर्दी होती, चालायला सुद्धा जागा नव्हती। मी आणि मम्मी कसे बसे तरी आम्ही त्या यात्रेमध्ये आणि त्या गर्दीमधून जागा काढली आणि आम्ही बारीमध्ये लाईनला लागलो। वाट पाहत होतो कधी आपला नंबर येईल, कधी दर्शन होतील आणि कधी आपण यात्रा फिरू। फिरता 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 बारीमध्ये फिरत होतो आणि ही बघा मंडळी, लाईन किती मोठी लाईन आहे, बापरे बापरे, बघू शकता तुम्ही लाईन किती मोठी आहे। आणि हा मुलगा जेव्हा मी बारीमध्ये होतो माझ्याकडे इतका बघत होता, पण नंतर त्याच्या आईने, त्याच्या आजीने सांगितलं की माझ्या तो चष्मे आणि हेडफोनकडे अट्रॅक्ट होत होता, त्याला ना लोकांचे चष्मे ओढायची सवय, त्यामुळे मग मी थोडं घाबरून होतो, माझा चष्मा ओढला तर। मंडळी तसं मी निघालो, बारी म्हणून पुढे आलो, तसं मंदिरामध्ये एंट्री केली। हा मंदिराचा परिसर बघू शकता आणि हा परिसर खूपच सुंदर होता। मंदिर आतून खूपच छान आहे आणि मागे बघू शकता श्री स्वामी समर्थांची रांगोळी इतकी छान काढलेली, इतकी मस्त दिसते आणि धान्याला कलर करून ती रांगोळी काढली होती। आणि आम्ही गाभाऱ्याच्या जवळ आलो आणि मंदिर स्वतः आमची सहर्ष स्वागत करत होते। गाभाऱ्याच्या आत बघू शकता किती गर्दी आहे। आत गेलो आणि भैरवनाथ महाराजांचे दर्शन झाले। महाराजांचे दरवर्षी ह्याच महिन्यामध्ये आणि ह्याच रविवारी दर्शन होत असतात। इतर वेळीही मी जात असतो कधी कधी दर्शनाला, नारळ वगैरे फोडलं, प्रसाद वगैरे घेतला, महाराजांचे दर्शन नेहमी होत असतात। मंडळी, हे आमचं गावाचे आराध्य दैवत आहे, म्हणजे सावखेडा आणि वरखेडी याच्या दरम्यान हे मंदिर आहे, त्यामुळे दोघं गावाची लोक श्रद्धेने ह्या मंदिरामध्ये येतात आणि आपल्या मनोकामना भैरवनाथ महाराजांकडे सांगतात। तसं मी बाहेर आलो, रेवड्या वगैरे काय घ्यायच्या असतात त्या आम्ही घेतल्या आणि तुम्ही बघू शकता खूप छान दुकानं आहेत आणि गर्दी खूप होती, म्हणजे साधारणतः ही वेळ संध्याकाळी म्हणण्यापेक्षा 5 वाजेला ही गर्दी होती, म्हणजे समजू शकता की 5 वाजेला एवढी गर्दी असेल तर दुपारी किती गर्दी होती। आम्ही निघालो, मम्मीला काही वस्तू घ्यायच्या होत्या, त्यामुळे आम्ही वस्तू बघत होतो, कुठे बांगड्या, कुठे पोळपाट, कुठे पाट, कुठे काही गोष्टी। आम्ही निघालो आणि इतर गोष्टी बघत होतो। मला नेहमीची सवय की हे पाहू का ते पाहू, का हे घेऊ का ते घेऊ। मी निघालो आणि ही यात्रा पाहत आमची यात्रा पूर्ण झाली।